नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे। आज आपण एक बेसिक कन्वर्जन शिकणार आहोत फूट आणि इंचेसचं। तर 1 फूट म्हणजेच 12 इंच हे तुम्हाला सर्वांना माहित असेल। एक डॅश हा फूट साठी असतो आणि डबल डॅश हा इंच डिनोट करण्यासाठी असतो। तसंच पुढचं जे आहे 1 इंच म्हणजेच 8 सूत असतं। काय 8 सूत, ठीक आहे। आता आपण एक फोड शिकूया। हे जे आहे 1 फूट म्हणजेच 12 इंच, तर 1 इंच म्हणजे किती फूट असेल, बरोबर। त्यासाठी आपण आधी मी तुम्हाला ट्रिक सांगतो कसं लक्षात ठेवायचं। 1 इंच, 2 इंच, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 इंच। 12 इंच म्हणजे किती? 1 फूट। इथे तुम्हाला माहिती आहे। तर 12 इंचचे निम्म किती झालं? 6 इंच। 6 इंच म्हणजे किती? अर्धा फूट। तुम्ही 0.5 फीट लिहू शकता। 6 च्या निम्म किती झालं? 3 इंच। तर 3 इंच म्हणजे तुम्ही किती लिहू शकता? 0.25 फूट। आणि 6 आणि 12च्या मध्ये काय येत आहे? 9 इंच। तर 9 इंचच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता? 3/4 म्हणजे 0.75 फूट। ओके। किंवा आणखी सोपं, जस्ट 1/12 केलं तर इथं जे आहे फुटातली व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 0.083 फीट। ओके। आणि तिच्यात तुम्ही 0.08 ऍड केलं तर तुम्हाला या पुढच्या व्हॅल्यू मिळत जातील। फक्त 0.08 ऍड करायचं आणि तुमच्याकडे एक फूट आणि इंचेस याचं कन्वर्जन असलेला टेबल जो आहे तो रेडी होईल, ठीक आहे। हा आहे इंचेस आणि त्याच्याच जे युनिट कन्व्हर्टर असते त्यावर पण हे कन्वर्ट करून घेऊ शकता। आता जे तुमच्याकडे काही प्लान्स येतात त्यामध्ये काही वेळेस असं लिहिलेलं असतं 10.92 फूट। तर लेबर लोक तुम्हाला विचारतात साहेब हे म्हणजे किती फूट किती इंच आहे? तर काय करायचं, हा 10 फूट इकडे घेतला, ठीक आहे। आणि हा 0.92 फूट जो आहे 0.92 म्हणजेच किती इंच आहे? तर 11 इंच। समजलं? काही वेळेस तुमचं माप कसं येईल? सपोज 11.75 फूट म्हणजे किती फूट किती इंच? तर हा पहिला 11 फूट इकडे घेतला, ओके। आणि 0.75 फीट म्हणजे किती इंच? तर 9 इंचेस म्हणजे 11 फूट 9 इंच। किंवा काही वेळेस व्हॅल्यू असेल 4.33 फूट। तर 0.33 फूट म्हणजे किती इंच? तर 4 इंच। मग हा 4 फुटाचा 4 फूट इकडे घेतला आणि इकडे 4 इंच, ठीक आहे। आणि एक लास्टचं आपण एक एक्झाम्पल बघू। सपोज एखाद्या ठिकाणी व्हॅल्यू असेल 12.83 फूट, तर हा 12 फूट आला आणि 0.83 फूट म्हणजे किती इंच आहे? तर 10 इंच। तर तुम्ही असं फूट इंचेसचं काय करून घेऊ शकता। आता काही जणांना हे 1 सूत म्हणजे कसं मोजायचं टेपवरती, तर युट्यूबला मी त्याची डिटेल व्हिडिओ टाकेल। आता फक्त एक रफ ड्रॉइंग बनवतो। तर इकडे घेतला 0 मार्क, ओके। हा घेतला पहिला 0 मार्क। एक छोटी लाईन सोडून टेपवर, हा झाला 1 सूत। परत एक छोटी लाईन सोडली, हा झाला दुसरा सूत, 3 सूत आणि 4 सूत। तेवढं लक्षात ठेवा, 4 सूत म्हणजेच अर्धा इंच। त्यानंतर इथं असतो 5 सूत, 6 सूत, 7 आणि 8 सूत। आणि 8 सूत म्हणजेच 1 इंच। 1 इंच असा लिहिणार आणि अर्धा इंच 1/2 इंचेस असा लिहिणार। आणि ऍक्च्युली हे 1/2 कसं येतं? तर 1, 2, 3, 4 ही चौथी लाईन आहे, भागिले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 4/8 आहे ते, म्हणजेच 4 1 4, 4 2 8 हे, म्हणून आपण 1/2 लिहिलेले किंवा अर्धा इंच लिहिलेले। तर ही जी असते इथून तर एवढी जी लाईन असते हिला 1 सूत म्हणतात, ओके। ते इंचचं
8 भागात जे कन्वर्जन झालेलं आहे त्याला आपण सूत असं म्हणतो.